हाय स्टुडंट्स, आता आपण मिसलेनियसमधले शेवटचे एक 3-4 जे काही क्वेश्चन्स राहिलेत ते आपण डिस्कस करतो. एकाच व्हिडिओमध्ये मला सगळं क्लिअर करता येत नाही, कारण व्हिडिओची लेंथ वाढली की मला अपलोड करताना प्रॉब्लेम येतो, म्हणून आपण ते तुकड्या तुकड्यात करत असतो. नाव क्वेश्चन नंबर 22. आता मात्र ह्यातले हे जे काही 4-5 क्वेश्चन्स आहेत त्यातले 2-3 फार सोपे आहेत, ते मी फक्त एक्सप्लेन करणार आहे कसे करायचे, मग तुम्ही स्वतः ते सोडवून घ्यायचे. ओके, बरं. Question number 22. Find the condition that the equation ay square, मी इक्वेशन लिहून घेतो पहिल्यांदा. Find the condition that the equation ay square number 22 चालू आहे आपला plus bxy plus cx plus dy is equal to 0 may represent a pair of lines. Find the condition that this equation may represent a pair of lines. असं तुम्हाला प्रश्न विचारलाय. ठीक आहे, पहिल्यांदा गिवन इक्वेशन जे काय ते आधी लिहून घ्यायचं. Comparing it with ax square plus twice hxy plus by square plus twice gx plus twice fy plus c equals 0. याच्याशी आपण त्याला कंपेअर करतो. आता याच्यात x स्क्वेअर ची टर्म दिसतच नाहीये, म्हणजे याचा अर्थ a काय आहे सांगा, a 0. twice h म्हणजे b दिसतात मला, म्हणजे h काय असेल, h तर b/2 असेल. आता by स्क्वेअर म्हणजे इथे मला ay स्क्वेअर दिसतात. थोडक्यात b म्हणजे कोण आहे सांगा, तर a आहे. b म्हणजे कोण आहे, a आहे. ट्वाइस gx म्हणजे c दिसतात, म्हणजे g काय असेल सांगा, g c/2 असेल. ट्वाइस f म्हणजे d दिसतात, म्हणजे f काय असेल, तर d/2 असेल. आणि कॉन्स्टंट दिसतच नाहीये, म्हणजे कॉन्स्टंट 0 असलं पाहिजे. आता जर हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन्सचं असेल तर तो आपला हँडसम गोविंदाचा डिटरमिनंट काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. इफ गिवन इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स then determinant a handsome Govinda having beautiful face goes for cinema. हा डिटरमिनंट काय असला पाहिजे, तर तो 0 असला पाहिजे. आपल्याला ती कंडिशन मिळवायची. हे जर पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करत असेल तर आता सांगा, a च्या जागी काय दिसतंय तुम्हाला, 0. इथं व्हॅल्यूज आहेत बघा सर. h म्हणजे कोण आहे सांगा, b/2. g म्हणजे कोण आहे सांगा, c/2. h म्हणजे कोण आहे, b/2. b म्हणजे कोण आहे, a आहे. b म्हणजे a आहे. f कोण आहे बघा, f तर d/2 आहे. f कोण आहे, d/2. पुन्हा g कोण आहे, c/2. g कोण आहे, c/2. त्यानंतर f काय बघा, d/2 आणि कॉन्स्टंट 0. या डिटरमिनंटची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 0 असली पाहिजे. आता फ्रॅक्शन्स नको म्हणून हाफ कॉमन r1 मधनं, r2 मधनं हाफ कॉमन, r3 मधनं हाफ कॉमन, आणि ते तिन्ही जे हाफ हाफ कॉमन आले ते सगळे RHS मध्ये ट्रान्सफर. नेक्स्ट स्टेप इथे लिहितोय, देअरफॉर डिटरमिनंट. यातनं हाफ कॉमन काढलं म्हणजे सगळ्यांचे ट्वाइस करायचे. 0 b c, b ट्वाइस a d, b ट्वाइस a d, c d 0, c d 0. या डिटरमिनंटची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 0 असली पाहिजे. आता हा डिटरमिनंट सोडवत जायचा आपल्याला. 0 न काय ओपन होणार नाही. आता सेकंड एलिमेंट बाय चेंजिंग द साइन, हे विसरू नका, -b इनटू ब्रॅकेट. हा प्रोडक्ट मधल्या यानं ओपन करतो आपण. हा प्रोडक्ट 0 मायनस हा प्रोडक्ट cd प्लस
C into bracket BD minus twice AC, याची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 0 असली पाहिजे. आता ब्रॅकेट ओपन करूया. मायनस इंटू मायनस प्लस ट्वाइस BCD मायनस जस्ट BCD ट्वाइस किती होणार आहे, मायनस इंटू मायनस प्लस BCD प्लस हे ओपन झाल्यानंतर BCD, ते ऍक्च्युअली डायरेक्ट ट्वाइस BCD लिहिलेली, मायनस ट्वाइस AC स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे झाले ट्वाइस BCD मायनस ट्वाइस AC स्क्वेअर इज इक्वल टू 0. त्यातनं ट्वाइस C कॉमन निघतायत. ट्वाइस C कॉमन निघाले की इथले जातात BD मायनस 2 कॉमन मध्ये गेलाय, C कॉमन मध्ये AC शिल्लक राहिला इज इक्वल टू 0. म्हणजे जेव्हा दोन टर्म्सचा प्रॉडक्ट 0 असतो तेव्हा आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0, देयरफॉर ट्वाइस C इक्वल्स 0 और BD माइनस AC इक्वल्स 0. 2 ट्रांसफर केला की देयरफॉर C इक्वल्स 0, C इक्वल्स 0 और एखादी टर्म ट्रांसफर केली की BD इक्वल्स AC और AC equals BD. This is the required condition for this line to be a pair of, to represent a pair of lines. ही ती required condition तुमची असली पाहिजे. Okay? Now question number 23. If the lines given by ax square plus twice hxy plus by square equals 0 form an equilateral triangle with the line Lx plus My is equal to 1 दिले माझ्या मते is equal to 1. काय ऍक्च्युअली या लाईन मध्ये काही लिहिलं तरी फरक पडत नाही. -1 is equal to 0 लिहिलं मी आता. ओके, हा त्यांनी RHS मध्ये 1 दिलं. then show that bracket 3a plus b next bracket a plus 3b is equal to 4h square. हे आपल्याला प्रूव्ह करायचे. काय प्रश्नाचा अर्थ बघा. हे जे आपलं होमोजिनियस इक्वेशन आहे, नेहमीचं इक्वेशन ax स्क्वेअर प्लस 5hxy प्लस by स्क्वेअर इक्वल 0, यातल्या दोन लाईन्स आणि lx प्लस my मायनस 1 इक्वल 0, यामुळे जर इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म होत असेल तर ही टर्म प्रूव्ह करायची. या प्रॉब्लेम मध्ये ह्या लाईनचे इक्वेशन काय दिले काय नाही दिले काहीही मॅटर करत नाही. हे फसवायला दिलेलं लाईनचे इक्वेशन आहे. वाटेल ते देतील तुम्हाला, काही दिलं तरी आपल्याला त्यांना काही फरक पडत नाही. कसं तुम्हाला लगेच समजेल ते. आता मला सांगा, हे इक्वेशन कुठलं असतं आपलं, ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्स L1 L2 त्यांचं ते कंबाइंड इक्वेशन, आणि ही लाईन यांच्यामुळे जो फॉर्म झालेला ट्रायंगल आहे तो इक्विलॅटरल आहे. म्हणजे सरळ सरळ या दोन लाईन्स मधला अँगल काय असला पाहिजे सांगा, 60 डिग्री असला पाहिजे. म्हणजे ह्यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत, होमोजिनियस इक्वेशन मधल्या ज्या दोन लाईन्स आहेत, यातला अँगल काय असला पाहिजे, 60 डिग्री असला पाहिजे. ओके, बघा सुरुवात अशी करायची. द लाईन्स गिवन बाय ax square plus 5hxy plus by square equals 0 and lx plus my minus 1 equals 0 form an equilateral triangle. Therefore, the angle between the lines ax square plus twice hxy plus by square equals 0 must be 60 degree. होमोजेनियस लाइन्स मधला अँगल काढायचा फॉर्म्युला काय आहे, तर तो tan theta equals, therefore tan theta equals mod of 2 root h square minus ab upon a plus b. Therefore tan 60 equals mod of, सगळ्या ॲज इट इज
कारण आपल्याला ए एच बी च्या व्हॅल्यूज काही माहीतच नाही आहेत. 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्ही माझ्यासारखं करायचं नाही. नेक्स्ट स्टेप मध्ये tan 60 च्या जागी आपण √3 रिप्लेस करणार आहोत आणि मग स्क्वेअरिंग बोथ साइड्स. √3 चा स्क्वेअर 3, इकडे 2 चा स्क्वेअर 4, ब्रॅकेट मध्ये एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर. ही टर्म मी इथे ट्रान्सफर करणार आहे, 4 न ब्रॅकेट ओपन करणार आहे. बघा 3 इंटू ब्रॅकेट. आता ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर काय आहे? ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 4h स्क्वेअर मायनस 4ab, 4h स्क्वेअर मायनस 4ab. इकडे ब्रॅकेट ओपन करा. 3a स्क्वेअर प्लस 6ab, 3 2 जा 6ab प्लस b स्क्वेअर RHS 4h स्क्वेअर मायनस 4ab as it is. 4ab ला LHS मध्ये आणा म्हणजे 3a स्क्वेअर प्लस 10ab, 6 प्लस 4 10 झाले, प्लस b स्क्वेअर as it is RHS 4h स्क्वेअर. आता ह्या क्वाड्रॅटिकचे लिहायला चुकले बरं का. 3 ने ओपन केल्यानंतर इथं 3b स्क्वेअर यायला पाहिजे, इथं पण 3b स्क्वेअर. ओके. हा आता 3 3 जा 9 ला स्प्लिट करून टोटल 10 यायला पाहिजे. म्हणजे 9 1 जा 9. रेफर करा आणि त्याचे फॅक्टर्स मिळवा. तुम्हाला याचे फॅक्टर्स मिळतील ब्रॅकेट मध्ये 3a प्लस b आणि नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये a प्लस 3b. हे याचे मी जर स्टेप्स डायरेक्ट केले, तुम्ही याचे फॅक्टर्स रेफर करून बघा. RHS 4h स्क्वेअर as it is. बघा बरं हे शो दॅटचं इक्वेशन तुम्हाला मिळालं का? हेन शो दॅट 3a प्लस b इंटू ब्रॅकेट a प्लस 3b इज इक्वल टू 4h स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात या प्रॉब्लेम मध्ये ह्या लाईनचं जे इक्वेशन आहे lx प्लस my मायनस 1 इक्वल 0 याचा काहीही आपण उपयोग केलेला नाही. ओके. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 24. सोपा आहे, फार सोपा आहे. If the line x plus 2 equals 0 coincides with one of the lines given by the equation x square plus 2xy plus 4y plus k equals 0, then show that k equals minus 4. यातली एक लाईन x plus 2 equals 0 आहे. म्हणजे थोडक्यात या लाईनवरचा प्रत्येक पॉइंट जो आहे त्याचा x हे कळत नाही बरं का. ही जी लाईन आहे ना, या लाईनचं इक्वेशन खरं तर असं आहे, x इक्वल्स -2 असं इक्वेशन आहे. म्हणजे या लाईनवरच्या प्रत्येक पॉइंटचा x कोऑर्डिनेट काय असला पाहिजे, तर तो -2 असला पाहिजे. मग हे जे इक्वेशन आहे याच्यात दोन लाईन्स आहेत, कारण हे प्रोडक्ट आहे बघा. तर ह्यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यापैकी एक लाईन x प्लस 2 इक्वल्स 0 आहे. म्हणजे याचा अर्थ हे इक्वेशन x इक्वल्स -2 न सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे. पुट x इक्वल्स -2 इन अबाउ इक्वेशन. काय असणार आहे, तर -2 चा स्क्वेअर प्लस 2 x च्या जागी -2, x च्या जागी -2 y as it is plus 4y as it is plus k is equal to 0. -2 चा स्क्वेअर 4, हा प्रोडक्ट -4y पुढे प्लस 4y as it is plus k is equal to 0. 4y cancel, 4 RHS मध्ये ट्रान्सफर, k equals -4. Hence proved. आता मी याला जोडून एक असाच एक 26 क्वेश्चन ओरली सांगतो तुम्हाला. मी आता करणार नाही, कारण असे सोपे क्वेश्चन असतील तर तुम्ही करू शकाल. क्वेश्चन नंबर 26 परत एकदा बघा. आता मी हा 24 सांगितलाय, हा आता 26. इफ द इक्वेशन ax स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस ट्वाइस वाय प्लस c इक्वल्स 0 इक्वल्स 1 आहे, इक्वल्स 1,
आता ते जे इक्वल्स वन आहेत त्याला मी LHS मध्ये म्हणून त्याला C-1 करतो, काही मिळत नाही, इज इक्वल टू 0. ओके. रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स, देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ A and C असा क्वेश्चन. देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ A and C. बघा, हा ओरली सांगतो मी तुम्हाला. ह्याला आपण नेहमीच्या स्टँडर्ड फॉर्मशी पहिल्यांदा कम्पेअर करून घ्यायचं. सांगा काय असणार आहे. कम्पेअरिंग इट विथ ax² plus twice hxy plus by² plus twice gx plus twice fy plus c equals 0. सांगा a म्हणजे a's दिसतोय आपल्याला, xy ची टर्म नाहीये म्हणजे h 0 असला पाहिजे. ऍक्च्युअली twice h 0 म्हणजे h 0. b म्हणजे -1 आहे. b म्हणजे काय सांगा, -1. ट्वाइस gx, x ची टर्म नाहीच आहे म्हणजे याचा अर्थ g 0 असला पाहिजे. ट्वाइस fy म्हणजे 2y आहे म्हणजे ट्वाइस f म्हणजे 2 आहे, थोडक्यात f म्हणजे 1 आहे. आणि नीट लक्ष द्या, c म्हणजे C-1 आहे, कॉन्स्टंट. c म्हणजे काय आहे, C-1. सुरुवातीला सिन्स द लाइन्स आर परपेंडिक्युलर, त्यात परपेंडिक्युलर शब्द आहे, व्यवस्थित वाचा क्वेश्चन. सिन्स द लाइन्स आर परपेंडिक्युलर, a प्लस b ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 0. आता a म्हणजे aच आहे, आता b म्हणजे कोण आहे, -1, त्याची व्हॅल्यू 0. ट्रान्सफर केल्यावर तुम्हाला a काय मिळाला, 1 मिळाला. म्हणजे एक क्वेश्चन त्यातला a ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. आता राहिला प्रश्न कोणाचा, c. आता तो c मिळण्यासाठी असं खाली लिहायचं, सिन्स गिवन इक्वेशन रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स, आपला हँडसम गोविंदाचा डिटरमिनंट काय दाखवायचा, 0. त्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज यातल्या रिप्लेस करायच्या. आता मात्र a च्या जागी 1 रिप्लेस करायचं आणि सिम्प्लिफाय केलं की तुम्हाला फायनल आन्सर जे काय असेल ते मिळून देईल. या प्रकारे हा शेवटचा क्वेश्चन तुम्ही पूर्ण करायचा आहे. Now the last question of this miscellaneous exercise, 25. Question number 25. Prove that the combined equation of pair of lines through origin and perpendicular to the lines represented by ax² plus twice hxy plus by² equals 0 is bx² minus twice hxy plus ay² equals 0. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आधी प्रश्नाचा अर्थ काय सांगतो आणि मग मी तिथं काय लिहिले त्याचं हेही सांगतो. यातल्या ज्या 2 लाईन्स आहेत, ओरिजिन मधून जाणाऱ्या ज्या 2 लाईन्स आहेत, यातल्या दोन्ही लाईन्सना परपेंडिक्युलर असणाऱ्या परंतु ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन्सचं कंबाइंड इक्वेशन हेच आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. मग एक्सरसाइज 4.1 मध्ये क्वेश्चन नंबर 3 तुम्ही मुद्दामून परत जाऊन ते बघायचं आहे. एक्सरसाइज 4.1 मध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये मी तुम्हाला एकच प्रॉब्लेम 2 मेथडनी सोडवून दिलाय. जेव्हा फॅक्टर्स पडतात तेव्हा काय आणि फॅक्टर्स पडत नसतील तेव्हा काय. तर फॅक्टर्स पडत नसतील तर काय, त्याचा वापर करून हे आपल्याला इक्वेशन मिळवायचं आहे. आणखी एक गोष्ट तुम्हाला मी असं सांगितलं, आठवतं का बघा, डायरेक्ट स्टेप्स. ए आणि बी आपापसात इंटरचेंज करा, ए आणि बी आपापसात विथ साइन इंटरचेंज करा आणि मधल्या टर्मचं साइन बदला, हे त्याला मी डायरेक्ट स्टेप्स सांगितले होते. आता आपण थोडक्यात त्याचा फक्त काय देतोय, प्रूफ देतोय. ओके, सुरुवात अशी करायची. गिवन द होमोजिनियस इक्वेशन ax² plus twice hxy plus by² equals 0. ठीक आहे. आता ह्यातल्या 2 लाईन्सचे स्लोप्स, यातल्या 2 लाईन्स मुळात पहिले L1 L2 आहेत असं आपण समजूया. लेट L1 and L2 be the 2 lines representing above इक्वेशन. त्यांचे L1 L2 चे स्लोप्स M1 M2 आहेत असं आपण अज्युम करूया. लेट देअर स्लोप्स बी M1 and M2. मग मला सांगा M1 plus M2 काय असणार आहे. therefore M1 plus M2 minus twice h upon b आणि M1 M2 काय असणार आहे, a upon b. याला इक्वेशन 1 लिहून ठेवायचं. आता या ज्या L1 L2 ज्या लाईन्स आहेत त्यांना परपेंडिक्युलर ज्या लाईन्स आहेत त्यांना L3 L4 असं आपण म्हणूया. लेट L3 and L4
L3 and L4 be the two lines through origin and perpendicular to the lines L1 and L2. L3 L4 या लाइन्स ओरिजिन मधूनच जातात पण L1 L2 ला परपेंडिक्युलर आहेत. मग मला सांगा L1 L2 चे स्लोप्स काय काय आहेत सांगा. M1 M2 आहेत. मग L3 L4 चे स्लोप्स काय असले पाहिजेत. देयरफॉर स्लोप्स ऑफ L3 and L4 आर यांचे निगेटिव्ह रेसिप्रोकल -1 अपॉन M1 and -1 अपॉन M2 रिस्पेक्टिव्हली. L1 L3 आणि L4 चे स्लोप्स आपल्याला मिळाले. मग L3 L4 देखील ओरिजिन मधून जातात म्हणजे त्यांचे इक्वेशन्स कसे असले पाहिजेत. y = mx. देयरफॉर इक्वेशन्स ऑफ L3 and L4 are y equals mx and y equals mx. फक्त स्लोप असे आहेत त्यांचे. M1 ट्रान्सफर करून x ला LHS मध्ये आणलं की x plus M1y equals 0 हे L3 चे इक्वेशन आहे and x plus M2y equals 0 हे L4 चे इक्वेशन आहे. हे L3 चे इक्वेशन आहे. हे L4 चे इक्वेशन आहे. आपल्याला काय पाहिजे. L3 आणि L4 चं कंबाइंड इक्वेशन पाहिजे. ओके आपल्याला L3 आणि L4 चं काय पाहिजे. कंबाइंड इक्वेशन. देयरफॉर their joint equation is bracket x plus m1y next bracket x plus m2y is equal to 0. आणि आपण हे आता पुढे काय करणार आहोत. सिम्प्लिफाय करायला सुरू करणार आहोत. x into x x square plus m2xy plus m1xy plus m1 m2 y square is equal to 0. x square as it is. ह्यातनं मी xy कॉमन काढणार आहे. m1 plus m2 किंवा m2 plus m1 शिल्लक राहतील. m1 plus m2 xy plus m1 m2 y square is equal to 0 as it is. Therefore x square m1 m2 म्हणजे minus twice h upon b xy m1 m2 म्हणजे a upon b y square is equal to 0. मला सगळ्यांचं कॉमन डिनॉमिनेटर काय करायचं आहे. b करायचं आहे. b मग ह्याला 1 आहे डिनॉमिनेटर म्हणजे bx square minus twice hxy plus ay square is equal to 0. टर्म ट्रान्सफर केली की फायनल आन्सर मिळेल तुम्हाला bx square minus twice hxy plus ay square is equal to 0. हे तुमचं शेवटचा फॉर्म आहे. ओके जवळपास तुम्हाला सगळ्याचा सगळा मिसलेनियस त्याच्यामध्ये ऑलमोस्ट काहीतरी 26 प्रॉब्लेम्स आहेत. तर तो मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 पासून अर्थात पुढचा सगळ्याच्या सगळ्या मी तुम्हाला सोडवून दिलेला आहे. पूर्ण सगळा वहीत तो लिहून ठेवा, सोडवून ठेवा. तुम्हाला वेळ फार कमी आहे हे डोक्यात ठेवा. काहीही पेंडिंग ठेवू नका. वेळच्या वेळी सगळं कंप्लीट करा. मागचा पार्ट पुन्हा करायला चालू करा. आधीमध्ये मॅट्रायसिसचा इन्व्हर्स काढा, त्याची प्रॅक्टिस ठेवा. रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरून इन्व्हर्स काढणं हे नंतर जमत नाही. त्याला प्रॅक्टिस लागते. तर ती प्रॅक्टिस ठेवा. वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करा. कुठल्याही पुस्तकातनं त्याचे MCQ सोडवा. जे अवघड असतील ते मला टाकत जावा. मी त्याचं सोल्युशन तुम्हाला सांगत जाईल. आणि आता आपला हा मॅथ्स 1चा 4था चॅप्टर संपलेला आहे.
आधी मी सेकंड चॅप्टरनं सुरुवात केली मेट्रायसिस, त्यानंतर फोर्थ लेसन डायरेक्ट घेतला तो म्हणजे पेअर ऑफ लाईन्स. आता मी फर्स्ट लेसनकडे येणार आहे लॉजिक, कारण मी तो जरी तो चॅप्टर फार सोपा असला तरी मी सुरुवातीला का नाही घेतला याचं कारण सगळ्यांकडेच टेक्स्टबुक त्यावेळी होतेच असं नाही. आता माझ्या मते सगळ्यांकडे टेक्स्टबुक्स असतील कारण मार्केटमध्ये टेक्स्टबुक्स अवेलेबल झालेले आहेत. लॉजिक चॅप्टर शिकताना समोर सारखं टेक्स्टबुक लागणार आहे, एस्पेशली सुरुवातीला. मी असं सांगेन पेज नंबर सो अँड सो, त्याच्यावरची ही लाईन बघा, ती लाईन बघा. त्यामुळे व्हिडिओ बघत असताना तुमच्याकडे समोर टेक्स्टबुक ओपन असणं गरजेचं आहे. त्यामुळं याच्यानंतरचा नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो आता मी सुरू करणार आहे मॅथमॅटिकल लॉजिक. ओके, हा एक्सरसाइज सगळा वही पूर्ण करून ठेवा. थँक्यू.